वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पूर्वा पण माहितीये का माहित नसेलच ना नाही पप्पी म्हणली तुला त्याला भेटायचं म्हणून रताळ्या हो आप्पा पप्पीच म्हणून राहिले त्याला भेटव म्हणून पप्पीला त्या नवऱ्या मुलाला भेटायचं होतं आणि नवऱ्या मुलालाही पप्पीला भेटायचं होतं माझी पप्पी त्याच्या घरात सून म्हणून जाणार असेल आणि आनंदी राहणार असेल तर कायची दुश्मनी आणि कशाचं काय रे हा? त्या निकमांना निरोप धाडा आपल्याकडला होकार कळवून टाका आई मी आलो ग स्टॅच्यू चॉकलेट आणले तरच ओव्हर करणार काय घेते सोड चाल रे हाय पुढे ये मुन्या झाली की मग भेट नाही ह्या सरी बोलला का नाही तिच्याशी का फक्त झोपच काढून आला तिच्या पुढं बोललो तिला काही सॉरी बिरी म्हणला का नाही नाही मागच्या वेळेस झोप लागली होती ना म्हणून म्हणलो सॉरी भैया कधी आणणारच तू वहिनीला मला भेटायचंय तिला तिला केक येतो ना मम्मीला येतच नाही माझ्या हॅपी बर्थडेला मी तिच्याकडूनच बनवून घेणार आहे आणि तो पण चॉकलेट केक चॉकलेट केक वा तू आहे ना मोठी झाली की चॉकलेटची एक फॅक्टरी टाक म्हणजे तुला आहे ना रोज असं एक चॉकलेट खाता येईल तू किती चांगला आहेस रे भैया मला खूप आवडतं हा आवडतो ना मग आता चॉकलेटचं कामच नाही हे केक खा नाही चिकू खा चिकू आई कर चॉकलेट घे तुझ्या लग्नात मी तुझी मदत करणार आहे तुझी सगळी तयारी करीन लग्नाच्या आधी परीक्षा आहे की नाही मग पहिले अभ्यास करायचा मुन्या अरे तुझ्या दादांचा फोन येऊन गेला 2-4 वेळेस तुझा फोनच नाही लागून राहिला कमून लागत म्हणून विचारित होते आणि कवा जण फोन लावायला तुला ते अगं ते तिच्याशी बोलत होतो ना तर स्विच ऑफ करून ठेवला होता सुरू करायला आठवणच नाही बाबा आता ही सुरुवात आहे ही आणि तुला आत्ताच असं व्हायला लागलं काय हा हाय मी येतो ए मुन्या अरे मी तुला काय विचारते कुठे चालला तू हा ते वर जाऊन चहा पितो ए मुन्या अरे कुठे चालला तू मी काय विचारते तुला अरे मी काय म्हणते ऐक जरा तू गेला होता ना आज पोरीला भेटायला मग भेट झाली का नाही झाली ना मग भेट कशी झाली ते सांगशील का नाही काही तुला पसंत पडली ना पोरगी हा हे पाय अरे आता 4 वाजता प्रकाशराव येतील ते मला हेच विचारते काय झालं मग मुन्याला मुलगी आवडली का नाही ए मुन्या अरे काय सांगू त्यांना मुलगी आवडली असं सांगू ना आ बाई माझं लेकरू ग कसं लाजून लाजून सूर झालं पाय पप्पी अगं काय झालंय
करायला गेले गणपती आणि झाला मारुती. आता काय करणार? त्या कविताचं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं. चुकलंच. आपले निर्णय आपणच घ्यायला पाहिजेत. देव पण नशिबात अजून काय वाढवून ठेवू राहिला काय माहिती. एक झालं की एक, काही ना काही संकट येऊच राहिलंय. नाही काही झालं तरी लग्न नाहीच करायचं, नाहीतर झालाच PhDचा बट्ट्या बोल. काय पपे, एवढा आवडू राहिला का ग मुलगा तुला? नाही म्हणजे आम्हाला बी न विचारता भेटू राहिली गुपचूप म्हणून विचारलं. लय ओढ लागली बाई पपीला सासरची. अगं आता तुम्ही समजता तसं कसं आहे मग? मी एवढी उगाच तुझ्या मागे लागू राहिले की आपणशी बोल. पण मला कुठं माहितीये की तुझ्या मनात तोच भरलाय आयुष्यमान खुराना. खरं सांगू का, हे जे काही झालंय ना ते तुझ्या भल्यासाठी झालंय. लय म्हणजे लय खुश झाली. अगं काकू मला तुम्हाला तेच सांगायचंय. तू काहीच बोलू नको, आम्ही काही ऐकणारच नाहीये. हे बघ, आता तू आम्हाला काही सांगितलं नाहीस ना, आम्ही बी काहीच नाही ऐकणार. डायरेक्ट तयारीला लागणार आहे आणि लग्नात काही कमी पडू देणार नाही. पप्पे काही विचारलं का नाही आवडी निवडी तुझ्या त्यांना? नाही तर रुसायचा ना ग तो बाबा नका म्हणू, नाही तर राग यायचा पप्पीला. सॉरी. पूर्वा इकडे ये. घे साखर घे. आता तोंड गोड करायलाच पाहिजे ना बाई. नुसतं तोंड नका गोड करू पप्पीचं. मी तर म्हणते दृष्ट काढा. एवढ्या नवऱ्या मुलाला भेटून आली, कोणाची तरी दृष्ट लागली असं ग माय. हा द्या दृष्ट तर काढूच, पण आधी साखर घ्या. तसे हे पेढे घेऊन येऊ राहिले काय? आपण निकमांना फोन करून होकार कळवलाय ना. आता लवकरच साखर पुडा. गुदगुल्या नको करू. कॉफीच्या गुदगुल्या वाढल्या बाई आता. नाही पहिल्यापासूनच व्हायच्या की तिला गुदगुल्या. नाही आता जरा जास्तच वाढल्या. पप्पे काय ग? रेवा, तू कशी काय आज इकडे? अभ्यास करून राहिले वाटतं. अभ्यास नाही करू राहिले, चित्र काढू राहिले. बरं. आज लवकर आले वाटतं. हो या मुन्ने जाई, आज लय खुश दिसून राहिली. मग आज बातमीच तशी देणार आहे तुम्हाला. मुन्न्यानं होकार कळावं लाग काय? आणि मग अरे वा. अरे हा, आज भेटायला जाणार होता नाही का तू? मग जाऊ झाला. तिथे जाऊन झोपला बिपला नाही ना? तुम्ही ना काही बोलता पोराला उग. अगं तसं नाही, फक्त विचारलं आपलं. मुन्नी आहे कुठं? मुन्निया लाजून रूम मध्ये जाऊन बसलाय, बाहेर यायचंच नाही म्हणतो. तू एक काम कर, काय? सोनीला एक पावशेर पेढे आणायला पाठव आणि गल्लीत सगळं वाटून टाक काय. वाट. आणि मला एक चहा ठेव बरं. हा ठेवते. रेवा, फोन बघ ग कोणाचा आहे. हॅलो, बघा माधवराव आहेत का घरात? आहेत की, काय काम आहे? दे ना त्यांच्याकडे फोन. का? मला बोलायचंय त्यांच्याशी. मला सांगा ना, मी सांगते त्यांना. काय काम आहे? काय मोठ्यांचं काम आहे ना बाळा, मग त्यामुळे त्यांच्याकडेच फोन दे. मी पण मोठीच आहे की, चौथीत शिकू राहिले मी. माझं नाव रेवा. वा. बर तुम्ही परागच्या कोण? चुलत बहीण. तुम्ही कोण? मी आता तुमच्याकडे वहिनी म्हणून येणार आहे ना, तिचा मोठा भाऊ. बहिणीचा मोठा भाऊ? हा. एक मिनिट थांबा. वहिनीच्या मोठा भावाचा फोन आलाय. हो अगं ओरडू नको. वहिनीच्या मोठा भावाचा फोन आलाय. असं ओरडू वहिनीच्या मोठ्या भावाचा फोन आलाय. तिकडे रेवा ओरडू नको. हॅलो, सॉरी या. नाही लहान आहे ना ती, अजून समज नाही तिला. नाही ती वैरी समजू राहिली पूर्वाला. अहो नाही, उलट बरोबरच समजू राहिली ना. म्हणजे तेच सांगायला फोन केला होता. अहो आप्पांनी पसंती कळवली, होकार दिलाय, त्यासाठीच फोन केला होता. सॉरी हा, म्हणजे आप्पांनी आधी विचारायला लावलं होतं तुमचा होकार आहे की नाही, त्याच्या आधीच मी आमचा होकार सांगितला.
तुमचा होकार आहे ना? हो होकारच आहे की. होकारच आहे आमचं बी. म्हणजे योगायोग बघा, मी बी तुम्हाला फोनच करणार होतो की. हा म्हणजे आज आमचं पोरगा भेटून आलो ना. आता आमच्याकडनं तर होकार होताच हो, पण पोराचा बी आज ग्रीन सिग्नल आला. बरं वाटला. मी आता एक काम करतो, आपण लगेच सांगतो. मग आप्पा सांगतील पुढे काय बोलाचाली करायची ते. हा काय सुपारी फोडण्याचा कार्यक्रम वगैरे असेल तर घेऊ करून. लगेच ठरवायचं, कशाच्या हायगायच ठेवायचं नाही बघा. हा नाही मग चांगल्या कामाला वेळ कशाला घालवायचा ना. तेच म्हणतोय काका. सॉरी हा, म्हणजे लगेच डायरेक्ट काका म्हणलो. चालेल ना? अरे चालेल की, माझ्या पोरासारखाच आहेस तू समीर. आणि हे बघ, आमच्याकडचा होकार कळवून टाक हनुमंतरावांना. हो सांगतो. आणि तोंड गोड करायला घरी येतो जिलबी घेऊन. परागरावांना आवडते ना जिलबी. हो चालेल ये. ठेवू का मग? हो ठेव. हा. हॅलो. हा बोल ना. पराग, काय आज पर्यावरण डायरेक्ट पराग, काय विशेष? ऍक्च्युली मला ना जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. वेळ आहे ना तुझ्याकडे? हा बोल ना. काय तब्येत बरी नाही का तुझी? हो एकदम मस्त आहे. ऍक्च्युली काल रात्री तू माझ्या स्वप्नात आला होतास. मी? हो तू. आणि मी स्वप्नात जे तुला सरप्राईज दिलं ते ऐकून तू खूप 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 खुश झालास. हो का? आणि जे सरप्राईज मी तुला स्वप्नात दिलं होतं ना, ते तू जागं असताना मला तुला द्यायचंय. बोल ना. पराग, तू चेष्टा करणार नाहीस ना माझी? नाही बोल. ओके. सो मिस्टर पराग निकम, सरप्राईज हे आहे की आय लव्ह यू. काय? आय लव्ह यू सो मच. पराग, आय लव्ह यू पराग. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, लव्ह यू. ऐकलंस ना प्रतीक? प्रतीक, आय एम इन रिलेशनशिप विथ पराग. माझं परागवर खूप प्रेम आहे. आता तरी विश्वास बसलाय ना तुझा? हो कळलं. थँक्यू व्हेरी मच. ठेवतो मी. पर्या. हॅलो पर्या. पर्या, आय एम व्हेरी 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 सॉरी, जेन्युइनली. हॅलो, ऐकतोस ना? हा. पर्या, आय एम व्हेरी सॉरी यार. हे बघ, मी प्रतीकला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू खूप त्रास देत होता मला. मग मी सांगितलं त्याला की मी आणि पराग रिलेशनशिप मध्ये आहोत. पण तरी त्याचा विश्वास बसेना.
मग मी एक आयडिया केली. मी सरळ कॉन्फरन्स कॉल केला, त्याच्यावर तुला घेतलं आणि त्यालाही घेतलं आणि सगळं ऐकवलं त्याला. बघितलंस ना कसं गप्प झाला तो. पण पर्या, थँक्यू व्हेरी मच यार. तू एक्स्ट्रा काहीही बोलला नाहीस. तू काही एक्स्ट्रा बोलला असतास नसतं सगळ्या प्लॅनचा फियास्को झाला असता. पण तुला एकदम शॉक बसला असेल ना, मी अचानक असं प्रपोजच करून टाकलं तुला. नाही नाही. पर आय एम व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुला त्रास झालाय माहितीये मला. गॉड यार पर्या, मी काय करू यार. मी प्रतीकला किती समजावून सांगितलं की मला तुझ्याबरोबर रिलेशनशिप नकोय, ब्रेकअप इज अ ब्रेकअप, पण तू ऐकायलाच तयार नाही यार. म्हणून मला हे सगळं करायला लागलं. पर्या, त्याला फक्त लांब ढकलायचं होतं मला, म्हणून मी हे सगळं केलं. तू प्लीज प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. गैरसमज करून घेऊ नकोस पर्या, प्लीज. थँक्यू सो मच यार पर्या. ओ गॉड, तुला खरं सांगू का, तूच माझा खरा मित्र आहेस. तू मला अगदी समजून घेतोस खरंच. आणि खरं तर आता तू मला हेल्प केली नसतीस ना, तर मला त्या प्रतीकला पण कटवता आलं नसतं. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो हॅलो, ऐकतोयस ना तू? हा. मला वाटलं फोन बाजूलाच ठेवून दिलास. एनिवे, मी आता फोन ठेवते आणि माझ्यामुळे तुला त्रास झाल्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी. उद्या ना भेटून सविस्तर मी तुला सगळं सांगेन. चालेल? भेटशील ना? हा. ओके ओके, देन उद्या भेटूच आपण. ओके, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आणि ऐक ना, आय लव्ह यू माय फ्रेंड. थँक्स. बाय, गुड नाईट. तुमच्यामुळे झालं हे सगळं. आता बाई, आम्ही काय केलं ग? काय केलं म्हणजे काय? आयडिया केली आणि वाट लागली. काय ग? काय म्हणली तू? तो मुलगा नाही म्हणेल. हा, उगाच गेली मी त्या पोराला भेटायला. अगं, तुला भेटीतून नकार काढून असं म्हटलं होतं. आता तू बसली असेल त्याच्या संग गुलू गुलू गप्पा आणत. फालतूचे टॉन्स मारायची गरज नाही, सांगून ठेवते. सॉरी. सॉरी. अगं, तुम्ही सॉरी सॉरी करून तो नवरा मुलगा लग्नाला नाही म्हणणार आहे का? उगाच ऐकलं मी तुमचं. तुमचं ऐकून मी त्याला भेटायला गेले तर त्याच्या घरच्यांना असं वाटतंय की तो मला जास्तच आवडतो, म्हणून गेली भेटायला. त्यांचं सोड. अगं, माझ्या घरच्यांना पण असंच वाटतंय. चांगला विरोध होता ग आप्पांचा या लग्नाला. आता त्यांना पण असंच वाटतंय की मला तो निकमाचा पोरगा आवडतो. त्यांचा सगळा विरोधच संपून गेला. माझी PhD पण अशीच एक दिवस संपून जाणार आहे. आयडिया नाही, ऐक ना, मी काय कविता, मला हिची म्हणते. idea नाही ऐकायचं काय मला. ऐक ना ग भवानी. अगं, मी ऐकते. आरती, तू सांग, तुला भारी आयडिया सांगते. हो ना, सांगते मग मी तुला. मी अगं, कान बंद कर. बोल ग तू. हा, तर आयडिया अशी आहे की आता पूर्वाचं लग्न तर ठरलंय. नाही म्हणजे ते ठरले, आता ठरलेलं लग्न थोडी मोडता येते. कसं आहे, दोन्हीकडची मंडळी राजी आहेत ना. आणि आता दोन्हीकडे समजा बोलणी झाली की हे फटक्यात साखरपुडा, झटक्यात लग्न, आणि हे सगळं इतकं रप करू ना की तुला म्हणजे हे तुला कळणारच नाही ना. कसं कळन ते? तुला कळेपर्यंत तर म्हणजे सगळं होईल ना. आणि पूर्वा बोराड्याची मग पूर्वांनी कमवून जाईल. याच्यात आयडिया कुठे? नाही म्हणजे आता आयडिया अशी आहे की नवऱ्या मुलाला नवरी आवडली पाहिजे. हा, नवरीनं नवऱ्याला भुरळ घातली पाहिजे. हा, आणि एकदा का तो गोत्यात आला की मग त्याला घ्यायचं मिठीत. मग मिठीतनं डायरेक्ट मुठीत. आयला, तुला सगळंच माहिती का? हो ना ग, फक्त लग्नच होत नाही बघ माझं. नको ना माझ्या लग्नाचा विषय काढू. बरं राहिलं. अगं, तो पोरगा ना मुठीत येण्यासारखं आहे बघ पूर्वे. अगं, सॉरी म्हटलं तुला तो पहिलेच भेटीत. अगं, हे सॉरी म्हणणारे पोरं ना लई कमी असतात बघ. हा,
आणि एकदा का तो तुझ्या मुठीत आला ना की मग बघ तू म्हणते ते तो करतो की नाही. फक्त त्याला तुझ्या प्रेमात पाड, त्याच्या तू जवळ जा आणि त्याला ना तुझ्या शिक्षणाचं महत्व पटवून दे ना. अगं पाहिजे तर त्याला तो 3 इडियट वाल्या फिल्मचा डायलॉग चिटकव ना. किसी महापुरुष ने कहा है कामयाब नहीं काबिल बनने के लिए पढ़ो. हाँ कामयाबी तो खुद अपने पीछे आएगी. कसं? पण एवढं सगळं मी कसं करू ग? अगं ठरवलं ना की सगळं होतं बघ. पण ही आयडिया अंगाशी तर नाही ना येणार. आता अंगाशी तर येईलच. अगं तू टेन्शन नको घेऊ. हे पाय तुला जे जे पाहिजे ना ते सगळं मिळेल. आता तू फक्त पराग निकमवर फोकस कर. काय लस टेन्शन घेते राहू. बरोबर आहे. PhD च्या अभ्यासक्रमात नव्हतं ना हे सगळं.